नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सारा क्रिएशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जपमाळेचे नियम. चला तर पाहूया. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जपमाळेचे नियम. जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. जपमाळ करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे ओढावे. माळेची मणी एकमेकावर आदळणार नाही याची काळजी घ्यावी. माळेची मणी नेहमी गाठवलेले असावेत. जपमाळ करताना मेरुमणी येतात माळ उलटावी. कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करू नये. चुकून मेरुमणी ओलांडला गेल्यास 6 प्राणायाम घालावे. ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. गोमुखी नसल्यास एखादे वस्त्र हात झाकून घ्यावे. एका व्यक्तीने ठराविक जपमाळ वापरावी. एकच. दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये. जप झाल्यावर माळेला वंदन करावे. माळ नेहमी एखाद्या चांगल्या डब्बीत ठेवावी. कुठेही अस्तव्यस्त पडलेली नसावी. एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये. माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे. माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी. जप करताना नेहमी आसनावर बसावे. या सर्व नियमामुळे केलेला जप सफल होतो. धन्यवाद. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा.